सर आज तुम्ही अनेक सीओना भेट दिलेली आहे, मुलाखत केलेली आहे. पहिल्यांदा तर मला घोषणा करताना अतिशय आनंद होतोय की आत्ताच ब्रुकफिल्ड सोबत आम्ही चर्चा करून एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट झिरो डाऊन केला आहे. एशियातली किंवा कदाचित जगातली सगळ्यात मोठी GCC ही मुंबईमध्ये करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. जवळपास 20 लाख स्क्वेअर फूट ही GCC असणार आहे. 15,000 लोकांना डायरेक्ट आणि 30,000 लोकांना इनडायरेक्ट असं 45,000 एम्प्लॉयमेंट तयार करणारी ही GCC असणार आहे. आणि आपला जो प्रयत्न आहे की महाराष्ट्राला GCC कॅपिटल करायचं, त्या दृष्टीनं ही बैठक अत्यंत पॉझिटिव्ह झालेली आहे आणि त्यांनी जवळपास तो निर्णय घेतला. लवकरच त्या संदर्भात आम्ही त्यांच्यासोबत MOU देखील साईन करू. सोबतच जगामध्ये लॉजिस्टिक्समध्ये जी अतिशय प्रथितयश कंपनी समजली जाते FedEx, त्या FedExची देखील आज त्यांच्या GCCच्या संदर्भात चर्चा झाली आहे. ही पण चर्चा अतिशय पॉझिटिव्ह झाली आहे. आणि केवळ GCCच नाही तर त्यांचे डिफरंट ऑपरेशन्स हे कसे मुंबई आणि न्यू मुंबई या भागामध्ये आपल्याला आपल्या एअरपोर्टच्या विसिनिटीत आणता येतील, त्या दृष्टीनं खूप सकारात्मक चर्चा त्यांच्याशी झाली आहे. आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मायक्रोसॉफ्टचा जो इव्हेंट आहे AI टूर, त्याच्यामध्ये आज श्री सत्या नडेला यांचे कीनोट ॲड्रेस होता, त्याला मी उपस्थित होतो. त्या कीनोट ॲड्रेसमध्ये त्यांनी महाराष्ट्रासोबत एक जो काही आपण त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे क्राईम AIOS, त्या प्लॅटफॉर्मची फिल्म देखील दाखवली आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून कशा प्रकारे आपण क्राईम कंट्रोल करू शकतो याचं जे महाराष्ट्राने उदाहरण तयार केलं आहे मायक्रोसॉफ्टसोबत, ते शोकेस करण्यात आलेलं आहे. त्यानंतर त्यांच्याशी माझी 1-on-1 मीटिंग देखील झाली आणि त्या बैठकीत इतरही क्षेत्रांमध्ये आपल्याला AI कसा त्या ठिकाणी यूज करता येईल आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रासोबत AI को-पायलट्स कसे तयार करता येतील याच्यावर चर्चा झाली. विशेषतः सर्व्हिस डिलिव्हरी असेल, हेल्थ केअर असेल किंवा एज्युकेशन असेल किंवा ॲग्रिकल्चर असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं को-पायलट्स तयार करता येतील याच्यावर चर्चा झाली. आपल्याला कल्पना आहे की नुकतंच माननीय प्रधानमंत्र्यांशी भेटून त्यांनी आजपर्यंतची मायक्रोसॉफ्टची सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट घोषित केली आहे, जवळपास $17 बिलियन. मी त्यांना हे सांगितलं की त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण महाराष्ट्राचा विचार करावा आणि त्यांनी देखील सांगितलं की निश्चितपणे आम्ही जे काही वेगवेगळे ठिकाणांचा विचार करतोय त्यात एक महाराष्ट्र अतिशय प्रामुख्यानं आहे. आत्ता देखील त्यांची बिगेस्ट इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रामध्येच आहे. त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे येत्या काळामध्ये खूप चांगली इन्व्हेस्टमेंट आणि टेक्नॉलॉजिकल सपोर्ट आणि AIचं एक प्रकारे महाराष्ट्राला हब करण्याकरता मायक्रोसॉफ्ट पुढाकार घेईल अशा पद्धतीने चर्चा झालेली आहे, जी अतिशय सकारात्मक आहे. सर, तुम्ही ज्या पद्धतीने सांगतायत की क्राईमसाठी विशेष करून याचा मोठा फायदा होतोय, सायबर गुन्हे गेल्या काही वर्षांमध्ये वाढलेले पाहायला, त्यामुळे त्याच्यासाठी कशा पद्धतीने आपण आता जे मार्वल तयार केलेलं आहे, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, जसं आता इथे मायक्रोसॉफ्टच्या याच्यात एक खाली त्या संदर्भात आपण एक हे देखील लावलेलं आहे, त्याचं डेमॉन्स्ट्रेशन देखील लावलेलं आहे. हे असं टूल आपण तयार केलं आहे की सायबर क्राईम आणि फायनान्शियल क्राईममध्ये इतकं फास्ट डिटेक्शन होतं, ज्या डिटेक्शनला तुम्हाला 3-3, 4-4 महिने लागायचे ते 24 तासात होत आहे आणि त्यातनं लोकांचे पैसे वाचतायत. आपण गुन्हेगारांना अटक करतोय, प्रिव्हेंटिव्ह देखील आपण करू शकतोय, आपण एक प्रकारे प्रेडिक्टिव्ह देखील करू शकतोय. मला असं वाटतं की क्राईमचं जे काही आज बदललेलं स्वरूप आहे सायबर क्राईम आणि फायनान्शियल क्राईम, त्याच्यात हे अत्यंत महत्वाचं आहे. दुसरीकडे जर बघितलं असेल तर तुम्ही ज्या पद्धतीने मुंबईमध्ये एक प्रोजेक्ट येणार आहे, पण महाराष्ट्रातल्या दुसऱ्या आणखी कुठल्या भागांमध्ये अशा पद्धतीचा प्रोजेक्ट असणार? आता GCCचं जे रेव्होल्युशन आहे ते पहिल्या टप्प्यामध्ये मुंबई आणि पुण्यात आपण कॅच करणार आहोत किंवा मुंबई पुणे जो कॉरिडॉर आहे त्याच्यामध्ये आपण कॅच करणार आहोत आणि त्याच्यानंतर ते Tier 2 सिटीजमध्ये जाईल.
देवेंद्र जी, जिस तरीके से आज जीसीसी को लेकर के एक बड़ा It will be more than $1 billion. Most exciting part is that for the first time in Asia or probably in the world, they will be constructing property worth 2 million square feet, and the most exciting thing will be it will host 15,000 people, direct jobs for 15,000 people and indirect jobs for 30,000 people. So one single project will actually create 45,000 jobs. देवेंद्र जी, जिस तरीके से आज कई सारे सीईओ से आपकी मुलाकात हुई और खास करके जीसीसी को लेकर बड़ा इन्वेस्टमेंट का भी यहाँ आज तय हुआ है। देखिए, आज कुछ बहुत महत्वपूर्ण फैसले हमारे हुए हैं। विशेष रूप से ब्रुकफील्ड के साथ हम लोगों ने आज जो एक फैसला लिया है उसमें ब्रुकफील्ड ये करीब 20 लाख स्क्वायर फुट एक जीसीसी तैयार कर रहा है। ये एशिया की सबसे बड़ी और शायद दुनिया की भी सबसे बड़ी जीसीसी होगी। इसमें करीब 15,000 लोगों को डायरेक्ट एम्प्लॉयमेंट मिलेगा और 30,000 लोगों को इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट मिलेगा। 45,000 जॉब्स क्रिएट करने वाला, और ये वैल्यू जॉब्स है, जो डायरेक्ट जॉब्स है बहुत वैल्यू जॉब्स है, तो इसको क्रिएट करने वाला एक बहुत महत्वपूर्ण इस प्रकार का फैसला होगा। इसके साथ साथ फेडेक्स, जो दुनिया की लॉजिस्टिक्स की एक सबसे बड़ी कंपनी के रूप में जिसको देखा जाता है, वो भी अपनी जीसीसी और उसके साथ साथ एक प्रकार से उनकी कंप्लीट इकोसिस्टम वो भी मुंबई के आसपास मुंबई पुणे कॉरिडोर में करने का विचार कर रहे हैं। चूंकि न्यू मुंबई एयरपोर्ट ने लॉजिस्टिक्स के लिए एक नया एक जरिया खोला है, तो उसको लिवरेज करने का उनका प्रयास है। उनके साथ भी हमारी बातचीत हुई है। और आज का सबसे महत्वपूर्ण इवेंट AI टूर, जो माइक्रोसॉफ्ट का श्री सत्या नडेला आज मुंबई में है। अभी अभी उन्होंने प्रधानमंत्री जी की भी मुलाकात की है। उनके साथ भी जो उनका कीनोट एड्रेस था उसमें मैं हाजिर था। उसमें उन्होंने महाराष्ट्र के साथ जो हमारा उन्होंने एक क्राइम AI OS तैयार किया है, जो प्लेटफॉर्म तैयार किया है, मार्वल के नाम से हम लोग उसको चलाते हैं, एक बहुत ही सक्सेसफुल केस है। उस केस को उन्होंने शोकेस किया, उसका वीडियो भी उन्होंने शोकेस किया। उसके बाद उनके साथ मेरी 1-on-1 मीटिंग भी हुई। इस 1-on-1 मीटिंग में हम लोगों ने इस प्रकार के जो AI को पायलट्स है, वो जिस प्रकार से हमने क्राइम सॉल्विंग के लिए तैयार किया है, उसी प्रकार से उसको हम लोग हेल्थ सेक्टर में कैसे ले जाएंगे, उसको एजुकेशन सेक्टर में हम कैसे ले जाएंगे, साथ साथ हम लोग एग्रीकल्चर में कैसे ले जा सकते हैं, उसको सर्विस डिलीवरी में कैसे ले जा सकते हैं, इसके ऊपर भी उनसे बातचीत हुई। और महाराष्ट्र को देश का AI हब हम कैसे बनाए, इसमें भी हम उनके साथ कोऑपरेट और कोलैबोरेट करेंगे। और उसके साथ साथ आप अगर देखेंगे तो ऑलरेडी उन्होंने ये कमिट किया हुआ है कि भारत में, अभी प्रधानमंत्री जी को उन्होंने कहा कि माइक्रोसॉफ्ट की आज तक की सबसे बड़ी इन्वेस्टमेंट $17 बिलियन की वो भारत में करने जा रहे हैं। तो हमने उनको ये रिक्वेस्ट की है कि भारत में जब वो कर रहे हैं तो महाराष्ट्र एक प्रकार से टैलेंट पूल है, इसलिए महाराष्ट्र का विचार करें। उन्होंने कहा कि निश्चित रूप से महाराष्ट्र उनके एजेंडा पर है और जो लोकेशंस वो तय करेंगे उसमें महाराष्ट्र होगा। पूर्व गृहमंत्री शिवराज पाटील की डेथ हुई है, कैसे देखते हैं आप? मी इथनं लातूरला चाललेलो आहे। शिवराज पाटील साहेब महाराष्ट्राच्या राजकारणात एक अत्यंत मोठं नाव आहे आणि देशाचे गृहमंत्री, लोकसभेचे सभापती किंवा अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि वेगवेगळ्या रोलमध्ये त्यांनी जे काम केलं आहे, एक अतिशय रिस्पेक्टेड अशा प्रकारचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। प्रचंड त्यांचं ज्ञान आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे की एक अतिशय इन्फॉर्म्ड, अतिशय हुशार अशा प्रकारचा राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं। आणि त्याचसोबत राजकारणामध्ये एक प्रचंड सभ्यता पाळणारा नेता म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं गेलं। त्यामुळे ज्याला एक रिस्पेक्टेड लीडर आपण असं म्हणतो की ज्यांच्याबद्दल सगळ्यांना आदर आहे, पक्षाच्या पलीकडे संपर्क ठेवून, आदर ठेवून काम करणारे ते नेते म्हणून आपल्याला पाहायला मिळतात। एक मोठी कारकीर्द आहे, ज्या कारकिर्दीबद्दल खूप गोष्टी आपल्याला सांगता येतील, त्या मी नंतर बोलीन त्याच्यावर। पण मला असं वाटतं की निश्चितपणे महाराष्ट्रातलं एक मोठं नेतृत्व हे आज आपल्यातनं गेलेलं आहे आणि शिवराज पाटील हे वेगवेगळ्या कारणांनी निश्चितपणे आपल्याला आठवणीत राहतील। त्यांनी केलेल्या कार्यामुळे आपल्याला आठवणीत राहतील। माझं स्वतःचं देखील खूप पर्सनल त्यांच्याशी चांगले संबंध आले आणि अतिशय त्यांचं प्रेम मिळालं। अनेक वेळा चांगल्या निर्णय घेतल्यानंतर स्वतःहून समोरून फोन करून
ते निर्णय अप्रिशिएट करण्याचा मनाचा मोठेपणा देखील शिवराज पाटील साहेबांमध्ये होता आणि म्हणूनच अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आपल्यातनं गेलं ही खरोखर महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय अशा या सगळ्या वातावरणात एक अतिशय दुःखाची अशा प्रकारची परिस्थिती आहे. शरद पवारांचा आज वाढदिवस देखील आहे. हे निश्चितपणे पवार साहेबांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि ईश्वराने त्यांना दीर्घ आयुष्य द्यावं, उत्तम आरोग्य द्यावं आणि जी काही त्यांच्या परीनं ते सेवा करतायत ती त्यांनी करत राहावी. मुंबई महानगरपालिकेचा नवाब शिवराज पाटिल सर नवाब मुंबई महानगरपालिकेसाठी आज ये बहुत ही दुख की बात है कि देश के पूर्व गृह मंत्री लोकसभा के अध्यक्ष शिवराज पाटिल जी का दुखद निधन हुआ है। अभी मैं यहाँ से लातूर ही जा रहा हूँ तो उनका अंतिम दर्शन करने के लिए। 90 साल की उनकी आयु रही है और बहुत सालों तक उन्होंने महाराष्ट्र और देश की राजनीति में अपना वजूद दिखाया है, बहुत अच्छा कार्य भी किया है। एक बहुत ही जेंटलमैन इस रूप से उनकी तरफ देखा जाता था, एक ऐसे राजनेता जो एक अलग प्रकार की राजनीति करते से बहुत ही अलग अलग पार्टियों में भी उनके प्रति बहुत आदर था, सम्मान था। देश की राजनीति में उन्होंने बहुत इस प्रकार के व्यक्ति का जाना हमारे लिए बहुत दुखद है। मैं उनको बहुत बहुत श्रद्धांजलि अर्पण करता हूं। तपोवन मंत्री